हॅलो, जय महाराष्ट्र मित्रांनो. आणि आज मी जो व्हिडिओ बनवत आहे किंवा ज्या विषयावर व्हिडिओ बनवणार आहे तो ॲक्च्युली एका शोबद्दल आहे, जो रिॲलिटी शो आता खूप ट्रेंडमध्ये करतोय, बिग बॉस मराठी. तुम्ही सर्वजण बघत असाल, कारण आता त्यामध्ये जे स्पर्धक आहेत किंवा तो जो ज्या प्रकारे शो बनवला गेला आहे त्यामुळे तो आजकाल इतका ट्रेंडवर आहे की मोठ्या मोठे शो जो हिंदी शो पण असतील, बिग बॉस किंवा आणखीन जे बाकीचे शो असतील त्यालाही या शोने पाठीमागं टाकलेला आहे ह्याच्या TRPने. पण मला जो कालचा एपिसोड मी बघितला आणि परत जो आज एपिसोडचा जो प्रोमो दाखवला जातो त्यामध्ये एक कंटेस्टंट आहे, तो आपल्या महाराष्ट्रातल्या सगळ्या लोकांचा फेवराईट आहे आता तरी. कारण त्याच्याबद्दलचं प्रेम, त्याच्याबद्दलची भावना जी लोकांच्या मनात आहे ती प्रत्येक व्हिडिओच्या कमेंटमध्ये दिसते. प्रत्येक व्हिडिओमध्ये जो जो इन्फ्लुएन्सर आहे, जो युट्यूबर आहे, जो व्हिडिओ बनवतोय, त्याच्या प्रत्येक व्हिडिओमध्ये, त्याच्या प्रत्येक कमेंटमध्ये सुद्धा त्या मुलग्याचं नाव आहे, तो म्हणजे सूरज. आता ऍक्च्युली सूरजला प्रेम करण्यापाठीमागचं किंवा त्याला सपोर्ट करण्यापाठीमागचं लोकांची जी भावना त्याच्याबद्दलची जी निर्माण झाली त्या पाठीमागं भरपूर कारण आहेत. कारण त्याचं जे पास्ट आहे, त्याने जे वेगवेगळ्या एपिसोडमध्ये त्याने जे स्वतःची परिस्थिती काय काय झालं त्याच्या आयुष्यात जे काही सांगितलं ते लोकांना खूप भावलं. पण इतकं होऊन सुद्धा तो ज्या पद्धतीने वागतोय, ज्या पद्धतीने खेळ खेळतोय, त्याबद्दल जे लोकांना मत, त्यांचं जे स्वतःचं मत झालंय ना, त्यामुळे तो लोकांचा खूप फेवरेट आहे. ऍक्च्युली तो माझाही खूप फेवरेट आहे, त्याला मी देखील वोट केलेला आहे. ऍक्च्युली धनंजय दादा म्हणजे जो DP दादा आहे, तो आमच्या इचलकरंजीतलाच आहे, त्याच्यावर सुद्धा आमचं खूप प्रेम आहे. पण जसा खेळ सूरज खेळतोय किंवा जसं तो त्या घरामध्ये वावरतोय, जसं वागतोय, असं वाटतच नाही की तो कधी ह्याच्या अगोदर कधी त्याने टीव्हीवर काम केलंय किंवा तो अशा शो मध्ये त्यानं काम केलंय वगैरे. एवढा नवीन असून, एवढा मोठ्या मोठ्या लोकांच्यात तो नवीन गेलेला असताना सुद्धा काही एपिसोड नंतर तो इतकं छान प्रोग्रेस केले त्याने स्वतःमध्ये. पण वाईट एकाच गोष्टीचं वाटतंय, जसं की मी बोललो की कालच्या एपिसोडमध्ये, आजच्या एपिसोडच्या प्रोमोमध्ये दाखवले गेले की कालच्या एपिसोडमध्ये अभिजित दादा आणि योगिता, नाही नाही, आर्या आर्या सॉरी. तर अभिजित दादा आणि आर्या जी आहे ती बोलत बसलेले असतात एका कोचवर. आणि ते बोलताना ज्यावेळी त्यांच्यावर कॅमेरा फोकस असतो त्यावेळी एका मिररमध्ये, त्यांच्या पाठीमागे मिरर असतो, त्या मिररमध्ये दिसतं की सूरज मॉपिंग करतोय फ्लोअरला, म्हणजे फरशी घासतोय. परत याच्या अगोदर व्हिडिओमध्ये दाखवलं की तो सगळ्यांची भांडी पण धुतोय, एक नाही दोन वेळा भांडी धुतोय. आणि आजच्या शोच्या प्रोमोमध्ये दाखवले की तो झाडू देखील मारतोय. ठीक आहे की शोचा फॉर्मॅट तसा आहे, प्रत्येकाला कामं वाटून दिलेली असतात, प्रत्येकाने ज्याची याची जबाबदारी पार पाडायची असते. पण नेमकं सूरजच का दिसतोय ही कामं करताना किंवा अशा प्रकारची कामं करताना? बरं, जाणून बुजून दाखवलंय किंवा त्याच्यावरच कॅमेरा घेतलाय की तो त्याची बद्दलची जी इमेज क्रिएट करायची असेल चॅनलला, नाही माहित आपल्याला. पण आता कालचं जे मी सांगतोय ना, कालच्या एपिसोडमध्ये ज्यावेळी अभिजित दादा आणि आर्या ज्यावेळी बोलत बसलेला असतात तर मिररमध्ये दिसतंय की तो मॉपिंग करतोय, म्हणजे ऍक्च्युली त्याच्यावर तर कॅमेरा नाहीये. मग जी अशी कामं आहेत की जी सगळ्यांनी केली पाहिजेत. मी म्हणतोय की घरात जी काही कामं असतील, जी काही जबाबदारी प्रत्येकाला वाटून दिली असेल ती प्रत्येकाने पार पाडली पाहिजे. पण नेमका सूरजलाच का अशी कामं दिली जातात? बर, आता मला म्हणायचं आहे की जो चॅनेलचा TRP आहे किंवा शोचा TRP आहे, खरं शपथ घेऊन सांगतोय, फक्त आणि फक्त सूरज किंवा DP दादा आणि जे हे सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर ज्यावेळी आलेत ना शो मध्ये, आणि यांच्याप्रती माणसाचं असलेलं प्रेम, त्यामुळे TRP दिसतोय. तुमच्या शोची जी प्रोग्रेस आहे किंवा तुमचे शो जो लोक बघतायत ना, ती फक्त आणि फक्त त्या सूरजमुळे बघतायत. तुम्ही कमेंट वाचा. मला बिग बॉस या शोला, त्यांच्या टीमला, जिओ सिनेमाला रिक्वेस्ट आहे की तुम्ही कमेंट बघा, तुम्ही वोटिंग बघा. वोटिंग किती पर्सेंटेज मध्ये बाकीच्या लोकांपेक्षा सूरजला येत आहे. तर मला एकच रिक्वेस्ट करायची आहे की त्याची कामं करण्यापासून किंवा त्याच्यापासून मला त्याचं काही, म्हणजे मला काय कुठल्याच महाराष्ट्रातल्या व्यक्तीला कुठल्याच त्याचं दुमत नाही आहे किंवा त्याच्यावर वाद करायचं नाही आहे. पण सगळ्यांनी जबाबदारी पार पाडली पाहिजे, सगळ्यांनी मॉपिंग केलं पाहिजे, सगळ्यांनी भांडी घासली पाहिजेत. जो तोडतोय आपली धुलेली जेवलेली भांडी तेवढी धुतोय, बाजूला होतोय, आपले कन्व्हर्शन चाललंय, भांडणं चाललंय, सगळं चाललंय. तर प्लीज मला एकच सांगणं आहे चॅनेलला
परत जे सिलेक्शन टीम आहे किंवा जिओ सिनेमा असेल, सगळ्यांना एकच सांगणं आहे की प्लीज या गोष्टीवर लक्ष द्यावं. आणि सूरजची इमेज जी आहे ती खूप चांगली आहे महाराष्ट्रामध्ये. भले त्याला मागे लोक नावं ठेवत असतील, पण ज्यावेळी त्याचं आता सत्य समोर आले, ज्या पद्धतीने तो बोललाय, शो मध्ये वावरलाय, त्यामुळे लोकांचं खूप प्रेम वाढले. आणि जर अशा पद्धतीने जर तो ट्रोल झाला किंवा त्याला अपमानास्पद वागणूक दिली तर ते लवकरच लोकांच्या लक्षात पण येईल आणि त्यामुळे शोचा TRP सुद्धा डाऊन होईल आणि शो मे बी लोक बघायचं पण सोडून देतील. तर प्लीज रिक्वेस्ट आहे की सगळ्यांची जबाबदारी पार पाडावी. आणि सूरज, तुला आम्हा सर्वांचा पाठिंबा आहे आणि असंच काम करत राहा. आणि मनापासून इच्छा आहे की तू जिंकशील आणि ट्रॉफी घेऊन येशील. धन्यवाद.